नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत जेवढ्या सॉइल्स इंडियामध्ये आहेत त्या आपण सर्व बघणार आहोत. एक ओव्हरव्ह्यू घेणार आहोत त्यांचा. खूप इम्पॉर्टंट आहे एक्झामला. आता एक्झामला खूप कमी दिवस राहिलेले आहेत आणि खूपच इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ह्यावरती एक क्वेश्चन्स तुम्हाला येणारच आहे. लास्ट टाइम पण लॅटराइट सॉइलबद्दल विचारलं होतं, रेड सॉइलबद्दल विचारलं होतं. सो तुम्ही जस्ट गो थ्रू करा. हे लास्ट आपलं लॅप ऑफ रिव्हिजन आहे. सो तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन गेन करायची गरज नाही आहे. बट एखादी सॉइल कशामध्ये लॅक आहे आणि कशामध्ये रिच आहे हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एवढाच एरिया कव्हर केलेला आहे सॉइलमधला क्वेश्चन्स थ्रू. सो तुम्हाला या व्यतिरिक्त जास्त काही लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. तर चला तर मग आपण बघूयात कोणत्या इम्पॉर्टंट सॉइल आहेत. तर कोणकोणत्या सॉइल ज्या आहेत त्या इंडियामध्ये इम्पॉर्टंट आहेत त्या आज आपण बघणार आहोत. तर फर्स्ट वन येते ती कुठली येते, ॲल्युव्हियल सॉइल येते. ॲल्युव्हियल सॉइल जी आहे ही नॉर्दर्न जो आपला बेल्ट आहे ना, हा वाला हिमालयाच्या पायथ्याचा जो बेल्ट आहे पूर्ण असा नॉर्दर्न साईडचा, हा पूर्ण ॲल्युव्हियल सॉइलने कव्हर झालेला आहे. रिव्हर व्हॅलीज वगैरे असतात त्या काय करतात, डिपॉझिट करतात इथे सॉइल. मोठे सेंडिमेंट आणून इथे सॉइल डिपॉझिट होते आणि मग इथे डिपॉझिशनल सॉइल रेडी होते. ओके, 40% एरिया जो आहे कंट्रीचा तो ॲल्युव्हियल सॉइलने कव्हर झालेला आहे. ही एक डिपॉझिशनल सॉइल आहे जसं तुम्हाला सांगितली त्याप्रमाणे. नॅरो कॉरिडॉर राजस्थानचा आणि काही एक्सटेंटपर्यंत गुजरात पण कव्हर केलेला आहे या सॉइलने. पेनिन्सुला रिजन हा पण एक कव्हर केलेला आहे. तर पेनिन्सुलामध्ये हा जो आपला एरिया आहे हा इकडचा, ह्याच्यामध्ये पण एक थोड्या प्रमाणात ॲल्युव्हियल सॉइल कव्हर झालेली आहे. आता डेल्टा जे असतात ईस्ट कोस्टला रिव्हर व्हॅलीच्या, तेही सर्व आता ईस्ट कोस्ट म्हणजे कुठला येणार आपला, हा वाला जो आहे हा पूर्ण डेल्टा एरिया आहे. तुम्हाला माहीतच असेल ज्या ह्या साईडने रिव्हर फ्लो होतात ईस्टर्न साईडने, हा डेल्टा फॉर्म करतात आणि इथे सर्व तुम्हाला काय मिळणार, ॲल्युव्हियल सॉइल डिपॉझिट झालेली मिळणार किंवा ॲल्युव्हियल सॉइल डेव्हलप झालेली मिळणार. ही सँडी आणि लुमी आणि क्ले सारखी असते, एकदम चिकन मातीसारखी असते. आता इम्पॉर्टंट एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट हा आहे आणि तो म्हणजे कोणता, तर ही जी सॉइल आहे ना ही रिच असते पोटॅशमध्ये. कशामध्ये, रिच पोटॅश आणि ऑर्गॅनिक मॅटरमध्ये. पण ही पुअर कशामध्ये असते, तर फॉस्फरसमध्ये ही पुअर असते. हे खूप हायली इम्पॉर्टंट आहे, हे लक्षातच ठेवायचं आहे. आणि नायट्रोजनमध्ये पण ही लो असते. ओके, आता तुम्हाला कोणी विचारलं की रिच इन पोटॅश आणि ऑर्गॅनिक मॅटरमध्ये जी सॉइल असते ती कोणती, ॲल्युव्हियल सॉइल असते. आणि पुअर कशामध्ये, फॉस्फरसमध्ये असते. आता तुम्हाला लक्षात ठेवताना पण हेच ठेवायचं आहे की पुअर आलं की फॉस्फरस आणि रिच आलं की पोटॅश आणि फॉस्फरस इम्पॉर्टंट आहे. आता ही फॉस्फरसमध्ये का असते पुअर, तर फर्टिलायझरचा यूज एक्सेसिव्ह होतो म्हणून, आणि नॅचरल फर्टिलायझर हे खूप कमी मिळतं सॉइलला, त्यामुळे ती फॉस्फरसमध्ये कमी असते. अप्पर अँड मिडल गंगा प्लेन, 2 टाइप्स ऑफ सॉइल डेव्हलप. आता जो अप्पर पार्ट आहे आपला गंगाचा प्लेनचा आणि मिडलवाला जो अप्पर पार्ट आणि मिडलवाला जो प्लेन आहे तो 2 टाइप्स ऑफ द सॉइल डेव्हलप करतो. कोणती, फर्स्ट वन इज द खादर अँड नंतर भांगर. आता खादर जी आहे ही न्यू ॲल्युव्हियल डिपॉझिट बाय फ्लड, म्हणजे जसं वर्षाला जसा फ्लड येतो तर न्यू सॉइल जी न्यू डिपॉझिट किंवा न्यू सेंडिमेंट जे डिपॉझिट होतात त्यापासून हे खादर बनतं. आणि भांगर हे काय आहे, तर हे ओल्ड ॲल्युव्हियल डिपॉझिट आहे अवे फ्रॉम द फ्लड प्लेन, म्हणजे जिथे फ्लड येतो त्याच्यापासून हे लांब असतं थोडं. आणि ही ओल्ड, जसं नॉर्मली रिव्हर्स फ्लो होतात ते डिपॉझिट करतात त्यांचे सेंडिमेंट, तशा थ्रू ही सॉइल डेव्हलप होते. कोणती, भांगर आणि खादर. आता खादर म्हणजे न्यू, भांगर म्हणजे ओल्ड, हे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. मोर लुमी आणि क्ले असते ही सॉइल इन लोअर अँड मिडल गंगा प्लेन, म्हणजे इथे जी असते खालच्या पार्टला जी सॉइल आहे गंगाच्या ती एकदम अशी क्ले आणि लुमी आहे. ब्रह्मपुत्रा व्हॅली पण कव्हर केलेली आहे सॉइल. ह्याच्यामध्ये काय असतं, कॅल्करस कॉन्क्रेशन असतं, म्हणजेच कांकर. ओके, ब्रह्मपुत्रा व्हॅली पण जी आहे ती ह्या सॉइलने कव्हर केलेली आहे. ओके, आता आपण नेक्स्ट सॉइल बघणार आहोत कोणती. आता नेक्स्ट सॉइल आपण रेड आणि येल्लो सॉइल बघणार आहोत. कोणती बघणार आहोत, रेड आणि येल्लो सॉइल. ओके, रेड आणि येल्लो सॉइल जी आहे ही तुम्हाला म्हणजे जर लक्षात ठेवायची असेल तर इम्पॉर्टंट काय आहे यामध्ये, तर ही इग्नाईट आणि निसिस पासून बनलेली असते. हे आता कसे असतात, क्रिस्टलाइन इग्नेस रॉक असतो. लो रेनफॉल म्हणजे लो रेनफॉल कुठे असतो, तर ईस्टर्न अँड साऊदर्न पार्ट ऑफ द डेक्कन प्लॅटू. कुठे असतो, ईस्टर्न अँड साऊदर्न पार्ट ऑफ द डेक्कन प्लॅटू. आणि पिडीमाउंट झोन ऑफ द
वेस्टर्न घाट म्हणजे वेस्टर्न घाटचा जो झोन आहे तिकडे पण हा एक कव्हर झालेला आहे. ओके, हा रेड आणि येलो सॉइल कव्हर झालेली आहे. आता ह्याचं लॉंग स्ट्रेच एरिया ऑक्युपाइड बाय रेड अँड लुमी सॉइल. रेड अँड लुमी सॉइलने पूर्ण असा लॉंग असा एरिया ऑक्युपाइड केलेला आहे. ओके, सो ओरिसा अँड छत्तीसगड. आता ही सॉइल कुठे कव्हर होते, तर ओरिसा छत्तीसगड हा रिजन कव्हर करते. आणि साऊथ, आता तुम्हाला ऑफकोर्स ओरिसा छत्तीसगड आलं की लक्षात आलं पाहिजे काय आहे, तर लो रेनफॉल एरिया आहे. ओके, आणि साऊदर्न पार्ट ऑफ द मिडल गंगा प्लेन म्हणजे गंगा प्लेनचं साऊथ पार्ट, पण मिडल आणि अप्पर हे कुठलं आहे, तर हे ॲल्युएल सॉइलने कव्हर केलेलं आहे. ओके, ह्याचा रेडिश कलर असतो. का असतो, तर वाईट डिफ्युजन ऑफ आयनचं डिफ्युजन असतं, त्यामुळे काय असतं, ह्याचा रेड कलर असतो. आणि मेटामॉर्फिक रॉक. ओके, ह्याचं क्रिस्टलाइन आयन इन क्रिस्टलाइन अँड मेटामॉर्फिक रॉक ह्याचं डिफ्युजन झाल्यामुळे काय असतं, त्या सॉइलला रेडिश कलर येतो. लुक येल्लो व्हेन इट अक्कर्स म्हणजे जेव्हा ती नवीन तयार होते तेव्हा ती येल्लोइश दिसते आणि हायड्रेटेड फॉर्ममध्ये असते म्हणजे थोडीशी ओलसर असते. ओके, फाईन ग्रेन रेड येल्लो सॉइल आर नॉर्मली कशी असते, ही फर्टाईल असते, नॉर्मली फर्टाईल. आणि कोर्स ग्रेन सॉइल फाउंड इन द ड्राय अपलँड म्हणजे एकदम अशी कोर्स ग्रेन म्हणजे धान्यांसारखी दिसणारी अशी असते, म्हणजे मीडियम एकदम अशी दाणेदारेदार दिसते ती सॉइल. लो अपलँड एरिया आणि इथे कसं असतं, फर्टिलिटी लो असते. ओके, आणि आता ही सॉइल कशामध्ये पुअर आहे, तर ही सॉइल पुअर असते ती म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि ह्युमस. नायट्रोजन, फॉस्फरस आणि ह्युमस यामध्ये ही सॉइल पुअर असते. ओके, आणि रिच असते पोटॅशमध्ये. आता लास्ट टाइम ॲल्युएल सॉइल जी होती ही फॉस्फरसमध्ये लो होती आणि पोटॅशमध्ये आणि ऑर्गॅनिक मॅटरमध्ये रिच होती. बट इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं की ही फॉस्फरसमध्ये पुअर आहे, नायट्रोजनमध्ये पण पुअर आहे आणि ह्युमसमध्ये पण पुअर आहे आणि ॲज इट इज रिच आहे पोटॅशमध्ये. ओके, आता आपण शिफ्ट होणार आहोत नेक्स्ट सॉईलवरती. मी माझ्या नोट्स थ्रू कव्हर केलेलं आहे, त्यामुळे मी त्याच्याच थ्रू तुम्हाला रिवाईज करण्याचा प्रयत्न करते. आता नेक्स्ट सॉईल आपण बघणार आहोत लॅटराईट सॉईल. लॅटराईट सॉईलमध्ये सर्वात इम्पॉर्टंट लक्षात ठेवण्यासारखं काय आहे, तर ही जी सॉईल आहे ही हाय टेम्परेचर आणि हाय रेनफॉलमध्ये डेव्हलप होते. म्हणजे खूप जास्त प्रमाणात टेम्परेचर असल्यावरती आणि खूप जास्त प्रमाणात पाऊस असल्यावरती ह्याचं इंटेन्स लिचिंग होतं, म्हणजे खूप प्रमाणात ही सॉईल अशी वाहून जाते. ओके, आणि वाहून गेल्यामुळे काय होतं, लाईम सिलिका जे असतात हे वाहून जातात आणि उरतात काय फक्त तर आयर्न ऑक्साईड आणि ॲल्युमिनियम हे उरतात. ओके, त्यामुळे ही सॉईल जी आहे ही आयर्न ऑक्साईड आणि ॲल्युमिनियम ह्यामध्ये रिच्ड आहे. ओके, ह्युमस पण काय होतं, वाहून बॅक्टेरियाज काय करतात, मोठ्या प्रमाणावरती ह्युमस कंटेंट जे असतं सॉईलमधले ते रिमूव्ह करून टाकतात. ओके, आता आपण बघणार आहोत ही जी सॉईल आहे ही पुअर कशामध्ये आहे, तर ऑर्गॅनिक मॅटरमध्ये पुअर आहे, नायट्रोजन, फॉस्फेट, कॅल्शियममध्ये पुअर आहे. ह्या चारही ह्याच्यामध्ये ती पुअर आहे, ऑर्गॅनिक मॅटर, नायट्रोजन, फॉस्फेट आणि कॅल्शियममध्ये. ओके, आता आणि एक्सेस काय असतं, लाईम सिलिका वाहून गेल्यामुळे आयर्न ऑक्साईड आणि ॲल्युमिनियम हे एक्सेस प्रमाणात असतं. आता ही सॉईल आपल्याला बघायचं आहे की ही सुटेबल आहे का आपल्याला कल्टिवेशनसाठी, तर नाही. ओके, जी रेड लॅटराईट सॉईल आहे ही कुठे डेव्हलप झालेली आहे, तर तमिळनाडू, आंध्र प्रदेश, केरला. आणि ही कशासाठी सुटेबल आहे, तर कॅशोनट, काजूच्या बागांसाठी ही खूप सुटेबल आहे. ओके, आता आपण बघणार आहोत की तमिळनाडूचा पार्ट, आंध्र प्रदेशचा पार्ट आणि केरलाचा पार्ट हा ह्या सॉईलने कव्हर केलेला आहे. ओके, नंतर लॅटराईट सॉईल जी आहे ही हायर एरियामध्ये पेनिन्सुलाचा जो हायर टॉपवाला पार्ट आहे तिकडे जास्त डेव्हलप झालेली आहे. ओके, आणि ही कॉमनली आता कुठे फाउंड होते, तर कर्नाटकमध्ये, केरलामध्ये, तमिळनाडूमध्ये, MP मध्ये पण फाउंड होते आणि हिली एरियाज ऑफ ओरिसा अँड आसाम. आता आसामला पण ही सॉईल डेव्हलप होती. ओके, एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आता तुम्हाला मी इथे एक शॉर्ट ट्रिक सांगते. KKT म्हणजे कर्नाटक, केरला आणि तमिळनाडू. MP हिली एरिया, MP येणार, हिली एरिया काय येणार, हिली एरिया ओरिसाचा आणि आसामचा हा हिली एरिया. ओके, ह्यामध्ये ही सर्व कव्हर झालेली आहे. आता आणि ह्यामध्ये काय म्हणजे वाहून जातं, तर लाईम अँड सिलिका हे वाहून गेलं जातं. ओके, काय वाहून गेलं जातं ह्या सॉईल थ्रू, तर एक्सेसिव्ह रेनफॉलमुळे लाईम आणि सिलिका हे लिस्ट अवे होतं. आता आपण बघणार आहोत
नेक्स्ट इम्पॉर्टंट सॉईल, ही एवढी इम्पॉर्टंट नाही आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने, पण कवर करू. ओके, गो थ्रू करूया. सॅलाईन सॉईल. ओके, म्हणजेच उसारा सॉईल बोलतात हिला. आता सॅलाईन सॉईल ही जी आहे ही लार्जर प्रमाणात हिच्यामध्ये काय काय असतं तर लार्ज प्रपोर्शनमध्ये सोडियम असतं, पोटॅशियम असतं, मॅग्नेशियम असतं. आणि ही सॉईल जी आता एक्सेस अमाऊंट ऑफ द सॉल्ट असल्यावरती ही जी सॉईल आहे ही फर्टाईल नसणार ऑफकोर्स, आणि ही कुठल्याच व्हेजिटेशनला सपोर्ट नाही करत एक्सेप्ट मँगो. ओके, सॉरी मँग्रोला सॅलाईन सॉईल चालते. ओके, हा आता ह्याच्यामध्ये सॉल्टचं कंटेंट हे खूप असतं. का असतं तर ड्राय क्लायमेट अँड पुअर ड्रेनेज सिस्टम. कशामुळे? क्लायमेट ड्राय असल्यामुळे आणि ड्रेनेज सिस्टम पुअर असल्यामुळे. अराईड अँड सेमी अराईड रिजन अँड वॉटर लॉग अँड स्वॅम्पी एरियाजमध्ये ही फाउंड होते. सँडी आणि लुमी म्हणजे वाळूसारखी असते आणि एकदम लुमी सॉईल असते. आता ही कशामध्ये लॅक असते तर नायट्रोजन आणि कॅल्शियममध्ये ही लॅक असते. कशामध्ये लॅक असते? नायट्रोजन, कॅल्शियम. ओके, NC लक्षात ठेवलात तरी चालेल. NC मध्ये ही लॅक असते किंवा निका, काही लक्षात ठेवू शकता, NC किंवा निका. वेस्टर्न गुजरातमध्ये ही फाउंड होते. वेस्टर्न पार्ट जो आहे गुजरातचा तिकडे फाउंड होते. डेल्टाज ऑफ ईस्टर्न कोस्ट, ईस्ट कोस्टचा जो डेल्टा आहे ना तिथे फाउंड होते. आणि सुंदरबन एरियामध्ये वेस्ट बेंगॉलच्या फाउंड होते. ऑफकोर्स आता किनारी पट्ट्यांमध्ये ही तुम्हाला बघायला मिळणार जास्त. रन ऑफ कच्छमध्ये असते. साऊथ वेस्ट मान्सून ब्रिंग सॉल्ट पार्टिकल्स अँड डिपॉझिट देअर ॲज अ क्रस्ट. ओके, आता ही रन ऑफ कच्छमध्ये पण फाउंड होते. का तर जो साऊथ वेस्ट मान्सून फ्लो होतो तो काय करतो, येताना सॉल्ट पार्टिकल बरोबर घेऊन येतो आणि डिपॉझिट करतो अँड डिपॉझिट देअर ॲज अ क्रस्ट फॉर्ममध्ये ते डिपॉझिट करतो. पंजाब, हरियाणा जे आहे हे काय करतात की ज्या फार्मर्स आहेत पंजाब आणि हरियाणाचे ह्यांना सांगतात की तुम्ही त्या सॉईलमध्ये जिप्सम ॲड करा टू सॉल्व सॅलिनिटी प्रॉब्लेम. सॅलिनिटी प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर जिप्सम ॲड करावं लागतं सॉईलमध्ये. ओके, आता आपण बघणार आहोत पीटी आणि लुमी सॉईल. ओके, तर पीटी आणि लुमी सॉईल म्हणजेच त्याला आपण काय बोलू शकतो तर मार्शी सॉईल पण बोलतात. ह्याला काय बोलतात? मार्शी सॉईल. ओके, कुठे फाउंड होते ही तर हेवी रेनफॉल आणि हाय ह्युमिडिटी. कुठे फाउंड होते? हेवी रेनफॉल आणि हाय ह्युमिडिटी एरियामध्ये ही फाउंड होते. ओके, सो आता आपण बघणार आहोत की ही जी सॉईल आहे ही लार्ज क्वांटिटीमध्ये हिच्यामध्ये काय असतं तर डेड ऑर्गॅनिक मॅटर्स आपल्याला मिळतात ॲक्युमुलेट झालेले आणि रिच ह्युमस असतं. ओके, ऑर्गॅनिक कंटेंट किती असतं 40 to 50% ऑर्गॅनिक कंटेंट आहे. किती आहे? 40 to 50% ऑर्गॅनिक कंटेंट आहे. सो हेवी अँड ब्लॅक इन कलर. कशी असते ही? एकदम जड असते आणि कलरने कशी असते? ब्लॅक कलरची दिसते. ही जी आहे ही कुठे मिळते आपल्याला तर नॉर्दर्न पार्ट जो आहे बिहारचा, साऊथ पार्ट जो आहे उत्तरांचलचा आणि कोस्टल एरिया वेस्ट बेंगॉलचा, उरिसा आणि तमिळनाडू इकडेही आपल्याला बघायला मिळते. सो मार्शियन पीटी सॉईल जर आलंच तुम्हाला तर एवढंच लक्षात ठेवा की ही कलरने कशी असते? ब्लॅक असते. ओके, आता ही कुठे मिळते तर बिहार, उत्तरांचल म्हणजेच उत्तराखंड अँड कोस्टल एरिया ऑफ वेस्ट बेंगॉल, उरिसा आणि तमिळनाडू. आणि हेवी रेनफॉल आणि हाय ह्युमिडिटीमध्येही आपल्याला बघायला मिळते. ह्याच्यामध्ये लार्ज क्वांटिटी काय असतं तर ऑर्गॅनिक मॅटर असतात. ओके, सो अशा प्रकारे आपल्या सॉईल सर्व कव्हर झालेले आहेत. ह्या फक्त तुम्ही गो थ्रू करा. ओके, गो थ्रू करा. जास्त ह्याच्यासाठी एफर्ट्स घेऊ नका. फक्त एकदा लेक्चर गो थ्रू करा आणि हे 2x स्पीडला जरी तुम्ही बघितलं तरी चालेल किंवा 1.5 स्पीडने बघून हे लेक्चर संपवून टाका. ओके, गुड. नेक्स्ट जे आहे लेक्चर ते त्याच्यामध्ये मी सर्व जे इम्पॉर्टंट आपले ज्ञानपीठ अवॉर्ड वगैरे आहेत ना, ज्ञानपीठ अवॉर्ड्स किंवा जे एक्झामला अवॉर्ड्स येण्याची शक्यता आहे, आपल्याला सर्व अवॉर्ड करण्याची गरज नाही आहे. PYQ ट्रेंड बघून तेवढेच अवॉर्ड करून जायचं आहे एक्झामला. स्मार्ट स्टडी करायचं आहे. सो जेवढे मी PYQ ट्रेंडनुसार अवॉर्ड सिलेक्ट करून त्यांच्या नोट्स बनवले आहेत त्या मी सर्वांना तुम्हाला शेअर करणार आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये. लवकरच करेन. आज संध्याकाळपर्यंत लेक्चर अपलोड